नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत असा वडापाव बनवणार आहोत। त्यासाठी आपण बघा बटाटे चांगले शिजून घेणार आहोत आणि मसाला तयार करणार आहोत। बघा याच्यामध्ये मिरची आहे, अद्रक, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, मिरच्या मी जरा जास्तच घेतल्यात। झणझणीत आपल्याला बनवायचं आहे। आपण बटाट्याचे अर्धे तुकडे करून एका बटाट्याची 4 अशा खाफा बनवून आपण या छानपैकी असे शिजून घेतलेत। आपले बटाटे बघू शकता किती छान असे शिजलेत। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक व कोथिंबीर याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया। जास्त बारीक करून नाही घ्यायची, जरा आबडधोबड म्हणजे जराशी वडापावला खाण्यात इतकी झणझणीत आहे ना। बघा आपण अशी लवंगी अशी तिखट मिरची घेतली। हे बघा आपण पहिली कोथिंबीर मिरची घालून एकीकडे तव्यामध्ये मी तवा गरम करायला ठेवला आहे। वडा बनवायचा आपल्याला, त्याच्यासाठी फोडणी देऊया। आपण मोहरी घातले, मोहरी अशी छान अशी तडतडीत गरम तेलात टाकले, जिरे घातलेत, कढीपत्ता घातलाय आणि बाहेर स्टॉलमध्ये जसा वडापाव भेटतो ना त्याच्यापेक्षा छान आपला घरचा वडापाव बनवतो आपण। कारण आपण एकदम झणझणीत आपण अशी मिरची घेतली। बघा छान असा वास येतोय लसणाचा, लसूण छान असा फ्राय होतोय त्याच्यामध्ये, तर मस्त असा वास येतोय। बघा आपण जरा आबडधोबडच वाटून घेतले मिरचीचं सारण, मिरची कोथिंबीर त्याला छान असं फ्राय करून घेऊया। चवीनुसार मीठ घातले व आपण थोडीशी हळदसुद्धा याच्यामध्ये घालतोय, कारण आपण नंतर चण्याच्या पिठामध्ये सुद्धा थोडीशी हळद घालणार आहोत। पण आता आपण हे वाटण छान असं फ्राय करून घेतोय। कढीपत्त्याची छान अशी फोडणी बसले आणि लसणाचा पण खूप असा खमंग असा वास येतोय। झणझणीत आपण वडापाव बनवणार आहोत। बघा छान असं त्याला छान अशी फ्राय करून घेतले। तर आपण गॅस थोडासा बंद करूया। चटणी अशी छान फ्राय होईल थंडी होईपर्यंत, कारण खूप गरम आहे ही। आणि थोडीशी चटणी आपण बाजूला काढून ठेवतोय, नंतर सांगते तुम्हाला ही चटणी आपण कशासाठी वापरणार आहोत। आपण चटणी बघा, आता या चटणीमध्ये आपण जे बटाटे घेतलेत त्यांची सालं वगैरे काढून त्यांना असं एकजीव असं करून घेऊया मस्तपैकी तव्यामध्येच, कारण तवा खूप गरम आहे त्यामुळे आपण हळूहळू करून घेतोय। तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, कारण मी आता याच्यामध्ये मीठ नाही घालणार, कारण छान असे आपले हे मिश्रण तयार झाले। एकीकडे आपण चण्याचे पीठ घेतले, त्याच्यामुळे हळद घातली। तुम्हाला हिंग घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता, पण आपण नाही घातले। आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले, कारण आपण बटाट्याच्या भाजीतसुद्धा मीठ घेतलेलं आहे, म्हणून याच्यामध्ये थोडंसं मीठ घातले आणि पाणी टाकून याला थोडं थोडं असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून याच्या गाठी नाही होणार गुठळ्या। हे बघा छान असं मिक्स करून घेऊया। आणि एकीकडे आपल्याला वड्यांसाठी लागणारे आपण असे भाजीनी आपण वडे पण तयार करून घेतलेत। बघा छान असे आपले वडे तयार झालेत। खूप दिवसापासून वडापावचा मला व्हिडिओ तयार करायचा होता, तर चला आज आपण वडेपाव बनवले। आवडलं असेल तर लाईक शेअर करा व मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हीसुद्धा ही कृती करून घरी बनवू शकता असे छान आपले वडेपाव। हे बघा मिश्रण छान असं तयार झाले। आपण याच्यामध्ये कढईत वडे टाकतोय, तेल असं छान गरम झाले। हे बघा एकदम हळूहळू टाकायचे, कारण तेल खूप गरम आहे। आपण एका टायमाला 3-4 असे वडे टाकू शकतो।
याला हळूहळू करून याला पलटी करून घेऊया. एकीकडे छान असे फ्राय होऊन द्यायचे बघा. घाई करू नका किंवा बघू शकता आपले वडे एकदम छान असे फ्राय होतात. हळूहळू करून मी वड्यांना पलटी मारून घेते बघा. छान असा गोल्डन कलर आलाय वड्यांना आणि वडे एकदम झणझणीत झालेत. हे बघा आपले वडे किती छान असे तयार झालेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. घरच्या घरी आपण हे वडापाव बनवला आहे. हे बघा मगाशी जी चटणी काढून ठेवली ती आपण वडापावसाठी घेणार आहोत. एकदम झणझणीत छान आपले असे वडे दिसतात. हे बघा किती छान असे वडे बनवलेत. नक्की करून बघा. आवडलं असेल तर लाईक. थँक्यू.